नमस्कार मित्रांनो, मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला तर माहीतच आहे की मी व्हिडिओ खूप दिवस झालं बनवत आहे. पण यामागचा जो माझा मेन सपोर्ट सिस्टम आहे आणि जो एक मेन खूप स्पेशल असा व्यक्ती आहे माझ्या जीवनातला, जो की मला एवढा खूप सपोर्ट करतो व्हिडिओ बनवण्यामध्ये. ते सगळ्याच गोष्टींमध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी समजा कुठे घेऊन जायचे, फिरायचे या इथपर्यंत ते मला घेऊन जातात, सर्व गोष्टी करतात. ही व्यक्ती माझ्यासाठी खूप जी स्पेशल आहे ती म्हणजे माझे हसबंड. आणि मी तुम्हाला आतापर्यंत त्यांना व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही. आता मी दिवाळीनिमित्त आपला हा फॅमिली ब्लॉग सुरू केलेला आहे. तर त्यामुळं म्हटलं की मी आता माझ्या मम्मी पप्पाला भावाला सगळ्यांना तुम्हाला दाखवलेलं आहे, पण माझ्या हसबंडलाच मी तुम्हाला दाखवलेलं नाही. त्याच्यामुळं म्हटलं की आता थोडंसं माझ्या हसबंडला पण ब्लॉगमध्ये घ्यावं आणि तुम्हाला थोडंसं त्यांचं इंट्रोडक्शन करून द्यावं. तर आता आपण बोलूया माझ्या खूप स्पेशल व्यक्तीला, म्हणजेच माझ्या हसबंडला. तर मित्रांनो, हे आहेत माझे हसबंड. नमस्कार मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही आपली संगम या चॅनलला खूप सपोर्ट करत आहात, त्याच्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. आणि मी कधी येत नाही कॅमेऱ्यासमोर, पण आपली संगम हे माझी वाईफ आहे. तर हिने मला खूप आग्रह केला की बाबा मी फॅमिली ब्लॉग बनवत आहे, तरी तुम्ही पण या म्हणून व्हिडिओमध्ये. तिच्या आग्रहासाठी मी आलेला आहे. त्याच्याबद्दल तुम्ही खूप सपोर्ट करत आहात, त्याच्याबद्दल आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. थोडं कॅमेऱ्यासमोर येत नाहीत, त्याच्यामुळे थोडं मी त्यांना जास्त घेत पण नाही, पण मी खूप जास्त आग्रह केल्यामुळे यांनी कॅमेऱ्यासमोर आले, त्याच्यामुळे थँक्यू सो मच. वेलकम. काल फराळ बनवल्यानंतर रात्री माझी बहीण आलेली आहे. चला तिला भेटूया. बरेच का? हो, चांगली आहो. कशी आहेस? चालेल. झाला का? कसा झाला प्रवास? चांगलं झालं. मम्मी साधना ते आली आहे. हो, छान झालं. हा, ये. आणि दिवाळीला हो. छान छान. हे बघा, आता माझी बहीण आणि बहिणीचे 2 मुलं बसलेले आहेत आता चहा पाणी वगैरे करून. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत अहमदपूरला, म्हणजेच आमच्या तालुक्याच्या ठिकाणी. ते पण आपण फटाके घ्यायला चाललो आहोत. तर चला मग मी दाखवते आमच्या इकडचा आमचा तालुका, फटाके मी कसे घेते, कुठे जाते, या ब्लॉगमध्ये नक्कीच पाहत राहा. आपण आता निघालेलो आहोत माझ्या गावाहून आपल्या अहमदपूरला जाण्यासाठी आणि मी बसलेली आहे ऑटोमध्ये. ऑटोने मी जात आहे आता अहमदपूरला. आणि हे बघा, बाहेर किती सुंदर असं वातावरण झालं होतं आणि थोडं थोडं शिराळ पण येत होतं. पूर्ण अशा शेतीमधलं हे पीक वगैरे पाहून गावाकडचं छान वाटत होतं. आणि हे पहा आपला रस्ता आहे. पोहोचल्यानंतर आम्ही तिथून बसने जात होतो अहमदपूरला. आणि हे पहा, आम्ही बसमध्ये बसलेलो होतो आणि आम्हाला अशी सीट भेटली होती खूप मागची. तर आम्ही इथे बसलेलो होतो असं तिघं पण एकाच सीटवर. आणि आता आम्ही निघालेलो आहोत फटाके घेण्यासाठी. आणि हे पहा, गाडीमध्ये किती जास्त बसमध्ये गर्दी होती आणि आमच्या पायाखाली असं हे मोठं टायर ठेवलेलं होतं. आम्ही असंच बसलेलो होतो. आणि त्याच्यानंतर मी अहमदपूर आलं आणि आम्ही उतरलो अहमदपूरमध्ये. आणि हे आहे अहमदपूरचं बस स्टॉप. याचं काम चालू आहे, नवीन बस स्टॉप बांधण्याचं. या गाडीमधून आपण आता आलेलो आहोत. आणि हे पहा, इकडं असं गाड्या लावलेल्या आहेत आणि हे बांधकामाचं काम चालूच आहे नवीन बस स्टॉपचं. आणि हा मेन अहमदपूरचा चौक म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक. आणि हा इथला पुतळा वगैरे हे पहा किती छान असा आहे. हा आम्हाला खूप जास्त आवडतो. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलेलो आहोत असं मार्केट लाईनला. आणि किती सुंदर असं मार्केट लाईन सजलेली आहे. हे पहा, किती सुंदर असे आकाशकंदील वगैरे लावलेले आहेत. आणि आम्ही असं जात आहोत. आणि हे पहा, फुलांच्या माळा वगैरे, दिवाळीचं मार्केट सजलेलं आहे. आणि आज बाजार पण होता. आणि हे पहा, आम्ही इथं करदोडे पाहायला आलो होतो, करदोडे वगैरे पाहिलो. आणि त्याच्यानंतर इथं मला दुसरं दुकान दिसलं की तिथे आपले आता लक्ष्मीपूजन आहे ना, त्याच्यामुळे लक्ष्मी मातेचे हे असे मूर्त्या इथं बनवून आणलेल्या होत्या. किती सुंदर सुंदर मूर्त्या होत्या. हे बघा किती सुंदर दिसायला लागले. आता हे सगळं पाहून आपण आता मी फिरत होतो की आपल्याला काय काय घ्यायचंय ते आपण पाहत होतो. आणि हे पहा, मी पण आहे थोडीशी असं मी स्टॉल बांधलेला होता, कारण नंतर खूप ऊन वगैरे लागत होता. आम्ही दुपारीच गेलेलो होतो त्याच्यामुळे. आणि आम्ही पाहत होतो आम्हाला काय काय घ्यायचं हे सर्व सामान. आणि त्याच्यानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत ह्या फुलांच्या दुकानाच्या जवळ.
आणि एवढे सारे असे झेंडूचे फुलं आलेले आहेत, खूपच जास्त. इथले आम्ही फुलं पण घेतली. आमच्या इकडे आता सध्या 50 रुपये किलो हे फुलं दिलेली आहेत. हे बघा किती सुंदर असं फुलांचं मार्केट सजलेलं आहे. हे पहा किती सुंदर वाटायला लागले. मग हे फुलं घेतल्यानंतर आम्ही गेलेलो आहोत करदोड्याची शॉपिंग करण्यासाठी, इथले करदोडे घेण्यासाठी. हे पहा असे असतात इकडे करदोडे. आपल्या गडचिरोलीमध्ये हे समोर जे दिसत आहे ना, हे गोल गोल बांधलेलं, हे असं नसते, अख्खा दोराच असतो. पण हे आमच्या इकडे पूर्ण असे करदोडे भेटतात. आता याची आपण शॉपिंग केलेली आहे. मग त्याच्यानंतर आपण पोहोचलेलो आहोत फायनली फटाक्याच्या शॉपमध्ये. आणि इथे पहा आपण खूप सारे असे वेगवेगळे फटाके पाहणार आहोत. खूप व्हरायटी आलेली आहे फटाक्यांची. खूपच छान वाटत होतं हे सगळं पाहून. हे पहा वेगवेगळे, हे आमच्या इकडे याला भुईचक्कर म्हणतात. हे असं भरपूर काही वेगवेगळं आलेलं होतं. हे सगळं मी पाहिलं आणि तुम्हाला पण दाखवत आहे. पण हे आता सगळं बॉक्समध्ये आहे, त्याच्यामुळे आपल्याला तेवढं डिटेलमध्ये मी काही ओपन करून दाखवत नाही, असं वरतूनच दाखवत आहे. आणि हे पहा हे मोठेवाले भुईचक्कर किती छान दिसायला लागलेत. आणि इकडे हे पहा रॉकेटचे पण बॉक्स होते. खूप काही काही असं आलेलं होतं नवीन नवीन. हे सर्व खूप छान असं मोठं दुकान होतं. ते सर्व आम्ही पाहिलो, एकदम मस्त फिरलो. आपल्याला कुठलं कुठलं घ्यायचं आहे ते आम्ही डिसाईड करतच होतो, पाहत पण होतो आणि डिसाईड करतच होतो. छान वाटत होतं फटाक्याची पण शॉपिंग करण्यासाठी. आणि हे बघा पूर्ण हे जे बॉक्स दिसत आहेत हे फुलबाजेचे आहेत. आणि हे छोटे फटाके आपले उडवायचे किती छान आहेत. आणि मजा सगळ्यात फेवरेट आता पार्ट जो आहे तो मी तुम्हाला याच्यामधला दाखवते की मला सगळ्यात जास्त काय आवडतंय. आणि हे पहा हे छोटे असे सॅम्पलसाठी त्यांनी तिथं ठेवलेले होते. आणि फायनली हे आहे माझ्या सगळ्यात आवडतं उडवायचा आयटम म्हणजे लक्ष्मी तोटा. हे मला खूप जास्त आवडतं उडवायला आणि मी ते घेतलेलं आहे. आणि हे पहा ह्याच्यात पण असं वेगवेगळे त्यांनी एक आपल्याला दाखवण्यासाठी ठेवलेले होते थोडेसे सॅम्पल्स. आणि पूर्ण असं भरपूर काही आलेलं होतं वेगवेगळं. एवढे सगळे फटाके पाहून खूप छान वाटत होतं. आणि हे मला पाहून लहानपणीचीच आठवण आली. हे असं लावायची काळी नागगोळी, आमच्याकडे नागगोळी म्हणायचे. ती असे लावले की ते यायचं वरती मस्त. आणि हे पहा हे पिकॉक पण खूप छान होते. एकदम असं मोराच्या पिसाऱ्यासारखं इकडनं 3-4 जागनं ते येतात. आणि त्याच्यानंतर हे बंदूक वगैरे पाहिली. आणि हे सगळ्यात 120 बारचा तो फटाके होते. आणि एवढं सगळं हे सामान मी घेतलेलं आहे फायनली. जर नंतर लागेल तर अजून आणूया. आणि त्याच्यानंतर मी थोडंसं मला भूक लागली होती म्हणून नाश्ता करण्यासाठी आपल्या अहमदपूरची इथली स्पेशल निलंगा राईस जी खिचडी आहे ती मी खायला गेले. हे पहा ही खिचडी, तिथलं मिरची भज्जे आणि उडदाचे पापड खूपच भारी टेस्ट लागते. मला खूप जास्त आवडतं. त्याच्यामुळे म्हटलं दुसरं काही खाण्यापेक्षा मला तेच खायचं आहे. तिथे चला म्हटलं आणि मग आम्ही गेलेलो आहोत. आणि मी मस्त तिथं बसून खाल्ले. खूपच भारी टेस्ट लागली. खूप दिवसानंतर खाल्ले त्याच्यामुळं खूप छान वाटलं मला. आणि हे पहा अशा प्रकारे तिथलं दुकान होतं. कंटिन्यू गर्दी असते, खूप जास्त गर्दी. आणि हे पहा अशी आहे तिथलं निलंगा राईस म्हणजे हीच खिचडी खूपच छान. आणि हे पातेलं संपत येत होतं त्याच्यामुळे आता त्यांची नवीन पातेलं शिजवायला टाकण्याची तयारी चालूच होती. आणि हे असे ठेवतच होते हे काढून. आणि हे बघा इथे तयार होत आहे दुसऱ्या टाईपची खिचडी. आणि त्याच्यानंतर आम्ही बसलेलो आहोत डबल ऑटोमध्ये आणि तिथून आता आपण घराकडे जात आहोत. आणि हे पहा जाता जाता आम्हाला दिसलेलं आहे हे तळं. मी माझ्या दीदीच्या लहान मुलांसाठी फटाके आणलेले आहेत पण ते त्यांना माहीत नाहीत. आता आपण बघूया ते काय करत आहेत आणि त्यांना मी बोलवते, दाखवूया आपण. आता हे बघा इथे ह्यांनी असं मस्त खेळत बसलेत. ह्यांना माहीतच नाही की मी आणलंय. तर आता मी ह्यांना बोलवते. आशिता टुकटुक चल इकडे या ना. तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, इथं बसा. सरप्राईज लय मस्त सरप्राईज आहे. आता बघा तुम्ही खुश होणार आहे. दाखवू? चला डोळे बंद करा. बंद केलेस नक्की? हो. हा आता उघडा. 1 2 3 वाव फटाके. फटाके आणलेत मी तुमच्यासाठी. बघा आता तुम्हाला दाखवते हा मी काय काय आणलंय ते त्याच्यात. हे बघा
हे आपले झाड. झाड हा छान आहे का? खूप छान. हे भुईचक्कर. भुईचक्कर. आणि हे मामाला, मला, आपल्याला उडवायला, तुम्हाला लहान लेकरांना नाही. हे आमच्या मोठ्यांना हे वाले फटाके. आणि हे काय रे फुलबाजे. हे आपले कलर वाले फुलबाजे. मज्जा. कसं वाटत आहे तुम्हाला? खूप छान. हा आणि हे चुरचुरी. हे पॅकिंग वाला आहे. हे दाखवू का? हे बघा, हे पण आहे चुरचुरी. आणि आता तुमच्या दोघांना एक दाखवू का सरप्राईज? काय? हे बघा. गन. हा तुला कोणती पाहिजे? मला ही. हा मी तुझ्यासाठी ही ऑरेंजच आणले आणि तुला पिंक आणले. मला माहित होतं तुला आहे ना. म्हणजे अशी त्यासाठी पिंक घ्यायची, टुकटुकला ऑरेंज. है ना? आवडली ना तुला? आवडली. खूप आवडली. हा हे बघा आणखीन हे मोठे वाले आणलेत. हे काकासाठी आणलेत. हे काका उडवणार आहेत. ते सायरन वाले आहे का? आणि हे तुझे कोंबड फटाके. वाव, मला लय आवडते. तुला हा हे अशिता हे बघ पॉप आले. लसूण. वाव, मला लय आवडते. तुला ते आवडते ना लसूण? हे तुला पण आणलाय लसूण. हे बघ हे पण आणलेले आहेत असे. हे नंतर संपल्यावर आणखीन इथून घेऊन येऊ आपण, है ना? हे बघा तर मी तुमच्यासाठी एवढे फटाके आणले. तुम्हाला कसं वाटलंय? खूप छान. थँक्यू मामा आमच्यासाठी एवढे फटाके आणण्यासाठी. हा थँक्यू. काय आता तुम्ही दिवाळीला आला, तुमच्यासाठी आणायचं. माऊ माझ्यासाठी फटाके. ओले बाबा. वेलकम. तर मग टुकटुक तू काय काय उडवणार आहेस आता एवढ्या मधलं? हे तुझ्यासोबत भुईचक्कर उडवणार. वा हा मी काकासोबत हे मोठा काय म्हणते ना, मोठा हे काय व्हायचं? सायरन वाला. सायरन वाला उडवणार. हा आणि हे मी मामासोबत उडवणार. अरे बापरे, सगळ्यासोबतच उडवणार तू. मज्जा आहे मग तुझी. सगळ्यासोबत हे भुईचक्कर उडवणार. भुईचक्कर उडायचं आपण दोघं. आणि हे वाले कलर वाले असे करायचे. छान आहे ना फुलबाजे. हा मस्त आपण रात्री उडू, मज्जा करू. आणि मी तुझ्या सोबत झाड बी. हो झाड बी आपण दोघी उडू. झाड लावून मस्त मागे आपण उड्या मारायच्या. हा हा मामा मी हे तुझ्यासोबत उडवणार. लहान मुलासाठी नाही पण मला तुझ्यासोबत उडवायचं. तुला ऐकायला देतो मी उडवायला, पण ते लहान मुलासाठी नाही. त्याचा आवाज खूप मोठा आहे. पण मला हे उडवायचं तुझ्यासोबत. तुझ्यासाठी ते लहान आणलेत ना. हे आणलेत की तुझ्यासाठी म्हण. पण मला हे पण उडायचं मामा. बरं बर त्याच्यातलं ते मामाजवळ थांबून उडवायचं मग. तुला काय उडवायचं आहे? हा. तुझ्यासोबत हे कलर आहे फुलझडी. हा ठीक आहे. आपण दोघी कलर वाले फुलझडी करू. हा हो. तुला ग्रीन पाहिजे का रेड पाहिजे? रेड. रेड का? बर ठीक आहे. तुला एक एका हातात रेड, मला एक ग्रीन, तुला एक रेड ग्रीन, असं म्हणजे दोन्ही पण छान होते है ना. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माझी आजची शॉपिंग आणि कसा वाटला हा माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा. आपण भेटूया अशाच एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. तर आपली संगम चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.